महाराष्ट्रीयन फूड 328. मी योगिता आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे श्रावण स्पेशल सात्विक थाळी, ज्याच्यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरणार नाही आहोत. तर आपण आता बनवतोय लाल भोपळा. आमच्याकडे याला डांगर म्हणतात, काही ठिकाणी याला लाल भोपळा म्हणतात. मी कढई तापत ठेवली. लाल भोपळा कापून स्वच्छ धुवून घेतलाय. तेल तापत ठेवलं. इथं आपण घालतोय मोहरी. गॅस स्लो करायचं. त्यानंतर आपण घालतोय जिरे. मोहरी तडतडून झाली आहे. त्यानंतर आपण घालतोय जिरे. इथे फक्त मी हिरवा मिरची ठेचा घेतला. तिखट तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ. छान परतून घ्यायचं. त्यानंतर घालतो आपण हळद. छान परतून झालं की आपण डांगर टाकूया किंवा लाल भोपळा.
छान परतून घ्यायचं. त्याला पाणी वगैरे काही घालायचं नाही. 7 ते 8 मिनटं त्याला वाफ द्यायची, फक्त वाफ काढायची. पाणी अजिबात घालायचं नाही. 7 ते 8 मिनटानंतर बघू. तुम्ही बघू शकता 7 ते 8 मिनटानंतर आपला लाल भोपळा किंवा डांगर अशा पद्धतीने तयारी. यात स्वतःला पाणी असल्यामुळं फक्त हे डांगर वाफावर शिजवलं आणि मिडियम गॅसवर 7 ते 8 मिनटं शिजवलं. अशा पद्धतीने शिजवून रेडी ते आपण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं मी कढई तापत ठेवली. आपला लाल भोपळा शिजवून झाला आहे. आता आपण बनवतोय मेथी. मेथी स्वच्छ धुवून घेतली. मेथीची भाजी म्हणजे त्यानंतर हिरव्या मिरच्या ठेचा घालतो. फक्त हिरव्या मिरच्या त्याच्यात लसूण वगैरे काही नाही. चवीनुसार मीठ घालतो. मीठ मिरची छान परतवून घ्यायची. त्यानंतर आपण घालतोय मेथी. छान हालून घ्यायची. गॅस मिडियम करायचा. इथं झाकण वगैरे ठेवू नये. म्हणजे कलर बदलू शकतो. तिला हिरवाच कलर आहे तर झाकण नाही ठेवलं. मेथीच्या भाजीवर कधी झाकण ठेवायचं नाही किंवा मी तरी ठेवत नाही. मेथीला स्वतःचं पाणी खूप असतं त्यामुळं यातही पाणी वगैरे घालायचं नाही. ती स्वतःच्या पाण्यातच शिजते.
5 मिनटात ही भाजी शिजेल. तुम्ही बघू शकता भाजीतलं पाणी आटलं आहे, पण झाकण न ठेवल्यामुळं भाजीचा कलर आहे तसं राहिलं हिरवा. पाणी आटलं आहे आणि छान भाजी शिजून झाली. पाणी आटल्यानंतर गॅस बंद करा. आता आपण बनवतोय बटाट्याची भाजी. त्यासाठी बटाटा साळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बटाटा साळून त्याचे बारीक चिप्स करून घ्यायचे. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. जे आत्ता चिप्स केले ते आपण बटाटे ते अशा पद्धतीने पाण्यात टाकून घेतलेत. आता आपण पीठ काढून घेऊया भाजीचं. इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. बेसन छान चाळून घ्यायचं. त्यात आपण घालतो हिरव्या मिरचीचा ठेचा. फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा. नंतर घालतो चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण घालतो चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर ओवा. ओवा हातावर चुरवून घातला तर छान लागतं. यात आपण आता कोथिंबीर घालून घेऊया. आता आपण पीठ काढून घेऊया. साधारण थोडंसं घट्टसरच घेऊया, कारण बटाट्याला कोटिंग बसलं पाहिजे असं. खूप घट्ट नाही, खूप सही मीडियम. आणि पीठ शक्यतो हलवून घ्या, जेणेकरून भजे छान फुगतात. थोडंसं पाणी घालून
साधारण अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे, किंवा इतकं खूप सैल नाही, खूप पातळ नाही, अशा पद्धतीचं पीठ पाहिजे बटाट्याची भाजी करण्यासाठी. आपण ते 5 मिनटं साईडला ठेवून देऊया. सर्वात शेवट सोडा घालायचा, लगेच नाही घालायचं. तुम्ही बघू शकता इथे मी मीठ आणि हळदीचं पाणी घेतलं, ते उकळत ठेवले आणि त्यात एक उभं कारलं चिरून टाकले, जे नैवेद्याला लागतंच. उभं चिरून टाकले आणि आपण ते 10 ते 15 मिनटं उकळून घेणार आहोत फास्ट गॅसवर. इथे मी तेल तापत ठेवले. आपण जे बटाट्याचे चिप्स केले होते त्याच्यात आपण भजी बनवतोय. बारीक बटाट्याचे चिप्स केले आणि भजी बनवतो आपण आता. हे मीडियम टू लो गॅसवर तळायचे, स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर, कारण आतमध्ये बटाटा कच्चा राहू शकतो, त्यासाठी थोडं कमी याच्यावर तळायचे. तुम्ही बघू शकता भात जे आपल्या अतिशय छान फुगले. शक्यतो गॅस मिडियमच ठेवा, जेणेकरून बटाटा आत कच्चा राहणार नाही. आणि काप करताना खूप पातळ करा. अतिशय छान फुगले, तुम्ही बघू शकता. एक बॅच तळायला 5 ते 7 मिनटं लागले, कारण मीडियम गॅस ठेवूनच तळे.
अशा पद्धतीने एक बॅच तयारी आहे. आपण बाकीचे मी काढून घेते. इथे मी तेल तापत ठेवलं आहे. आपण जे कारलं 10 मिनिट उकडून घेतलं हळद आणि मिठाच्या पाण्यात, ते उकडलं गेलं आहे. त्याला मीठ आणि मिरची चोळून घेतली. आता आपण ते तळून घेऊया. हे उपास सोडायला लागतं. अशा पद्धतीने तेल टाकायचं किंवा कारलं तळून घ्यायचं जेवणाला. कारलं 5 ते 7 मिनिटासाठी तळून घ्यायचं. कडक होऊ द्यायचं का. तुम्ही बघू शकता इथे मी रवा भाजत टाकलाय. जाड रवा घेतलाय. तुम्ही कोणती एक वाटी या मापाने घेऊ शकता. मी 1 वाटी रवा घेतलाय. त्यात घालतो आपण 1 पळी साजूक तूप. स्लो गॅसवर याला 7 ते 8 मिनिटं भाजायचे. इथं आपण 2 पळ्या वापरल्या. 1 वाटी रवा आणि 2 पळ्या, साधारण इतकीशी पळी तुम्ही बघू शकता. 2 पळ्या वापरल्यात. त्याच्यामध्ये 7 ते 8 मिनिटं भाजून घ्यायचं स्लो गॅसवर. यात घालतो आपण काजू बदामाची काप. त्यानंतर वेलायची पावडर घालतोय. विलायची ठेचून घेतल्या. हिरवी विलायची किंवा छोटी विलायची. इथं आपण साखर घातली. गोड तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला किती गोड हवं आहे. आणि त्यात घालायचं आहे उकळतं दूध. दूध तापून घ्यायचं आणि मग घातले. आता आपण ओततोय. वरनं थोडंसं दूध होता. जसं लागेल तसं. तुम्ही बघू शकता इथं श्रावण स्पेशल सात्विक थाळी आपली तयार आहे, ज्यात कांदा आणि लसणाचा कुठेही वापर नाही आहे. तर आता आपण इथे वरण बनवलं आहे. त्याच्यानंतर भात आहे. लाल भोपळा किंवा डांगर आपण ज्याला म्हणतो, लाल भोपळा किंवा डांगर, गोड शिरा आहेत, मेथीची भाजी आहे, कारलं आहे जे उपवासाला लागतंच किंवा उपवास सोडताना अखंड कारलं लागतं सोमवाराला, भजी आहेत आणि पोळ्या आहेत. अशा पद्धतीने आपली सात्विक थाळी तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.